दर 10 ते 12 वर्षांनी वातावरणात बदल होत असतात. कधी प्रचंड पाऊस पडतो तर कधी पूर्ण पाऊस गायब होतो आणि दुष्काळ पडतो. साधारणपणे 1790च्या दरम्यान पूर्ण भारतभर खूप मोठा दुष्काळ पडला होता. भारतभरात मिळून जवळजवळ 10 लाख लोक मृत्युमुखी पडले होते. मित्रांनो, या काळात कोल्हापुरातला एकही माणूस मृत्युमुखी पडला नव्हता. याचं कारण जाणून घ्यायचं तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कैलास वायफळकर, केपीज क्रिएशन्समध्ये आपले खूप खूप स्वागत. तब्बल 2000 वर्षांचा इतिहास असणाऱ्या करवीर काशी कोल्हापूर नगरी जलसाठ्यांनी परिपूर्ण नगरी मानली जाते. 670 चौरस किलोमीटर प्रवाह क्षेत्र आणि 80 किलोमीटर लांबीची जीवनदायिनी पंचगंगा नदी रंकाळा, पद्माळा, सिद्धाळा, खंबाळा, टाकाळा, पेटाळा असे ऐतिहासिक तलाव आणि लक्षतीर्थ, वरुण तीर्थ, कपिल तीर्थ, कोटी तीर्थ, सोमतीर्थ अशी धार्मिक तीर्थे यासह असंख्य तलाव, विहिरी आणि तत्सम जलसाठ्यांनी हा प्रदेश परिपूर्ण होता. पाण्याच्या बाबतीत इतकी भक्कम स्थिती असूनही कोल्हापुरात मात्र पाण्याची वानवा निर्माण झाली होती. 21 तळी असूनही त्या तळ्याची स्वच्छता नसल्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य नसायचं. वसाहत वाढत होती आणि त्या वसाहतीतलं सांडपाणी या तळ्यांमध्ये मिसळायचं. रंकाळा, पद्माळा वगळता अन्य तळ्याचं पाणी पिण्यासाठी योग्य नसायचं. त्याचा परिणाम असा झाला, या दूषित पाण्यामुळे शहरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. कात्यायनी मंदिराच्या शेजारून वाहणारा ओढा कोणत्याही दूषित घटकांशिवाय निर्मळ वाहणारा आहे. या कात्यायनी मंदिराच्या मागे एक कुंड आहे. सध्या याला परशुराम तीर्थ म्हणून ओळखले जाते. या परशुराम तीर्थातून नळाद्वारे ते पाणी नंगेवली दर्ग्याजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या खजिन्यापर्यंत नैसर्गिक उताराचा वापर करून घेऊन नेण्यात आले. त्यासाठी ज्या कमानी बांधल्या होत्या त्या कमानीच्या वर एक छोटासा पाट करून त्या पाटाद्वारे ते पाणी नंगेवली दर्ग्याजवळ बांधलेल्या भव्य अशा पाण्याच्या टाकीत, जी आज पाण्याचा खजिना म्हणून ओळखली जाते, त्या पाण्याच्या खजिन्यामध्ये सोडले गेले. कात्यायनी मंदिराच्या मागे असणाऱ्या या परशुराम तीर्थ नामक कुंडाचे पाणी आजही तितकेच निर्मळ आणि स्वच्छ आहे आणि या कुंडात नळाद्वारे नेलेले जे अवशेष आहेत ते आजही दिसतात. हे पाणी आजही पिण्यास योग्य आहे, इतके स्वच्छ आणि नितळ दिसून येते. इथं बांधलेला कुंडाचा भाग आजही सुस्थितीत असून तो देखण्या चिरेबंदी दगडामध्ये बांधून घेतलेला आहे. नैसर्गिक उताराचा आधार घेऊन कात्यायनी मंदिराच्या मागे असणाऱ्या कुंडातील हे पाणी कळंबा तलावाच्या मध्यावर बांधलेल्या विहिरीतही आणून सोडण्यात आले. 100 फूट खोलीची बांधीव विहीर, घडीव, दगड, सिसम यांच्या मिश्रणामध्ये उभारलेला टॉवर
पाणी पातळी मोजण्याचे 2 दगड, सायफन पद्धतीने पाणी पुरवठा करणारी यंत्रणा अशी नाविन्यपूर्ण रचना गेल्या वर्षी दुष्काळात पाणी पातळी कमी झाल्यामुळे दृष्टीस पडू लागली आहे. उत्कृष्ट बांधकामाचा अजोड नमुना असलेल्या कळंबा तलावाचे बांधकाम संस्थान काळात झाले. त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान विकसित नव्हते, त्यामुळे बैलजोड, मजूर, लोखंडी रोलर यांच्या सहाय्याने तलावाची बांधणी केली. तसेच तटबंदी बांधण्यासाठी पांढरी माती, दगड यांचा वापर केला आहे. तर तलावाचे मुख्य जलस्रोत म्हणून ओळखली जाणारी विहीर पांढरे दगड व चुना यामध्ये बांधली आहे. विहिरीतून पाणी बाहेर जाण्यासाठी 2 दगडी पाट बांधले आहेत. त्याचबरोबर तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा मनोरा घडीव दगड शिस्मात बांधलेला आहे. पावसाळ्यात तलाव तुडुंब भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यासाठी तलावाच्या उत्तर बाजूला सांडवा बांधला आहे. पश्चिम बाजूकडे तलावाची 27 फूट पाणी पातळी दर्शविणारे 2 दगड उभे केले आहेत. कळंबा ते टिंबर मार्केटच्या बाजूस दिसणाऱ्या या ज्या कमानी आहेत, त्या कमानी म्हणजे शहराच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेचे अवशेष आहेत. देशातील एक आदर्श पाणी पुरवठा म्हणून उल्लेख असलेल्या या योजनेच्या कमानी नव्या बांधकामाच्या निमित्ताने नष्ट होऊ लागल्या आहेत. यांचे जतन होणे आवश्यक आहे. शहराची पाणी पुरवठा वीज पुरवठ्याशिवाय राबवता येते, हे या योजनेचे वैशिष्ट्य होते. नव्या पिढीला या कमानीची माहिती होणे गरजेचे आहे. पुण्याचे एक श्रद्धाळू भक्त बाबूराव केशव ठाकूर यांची अंबाबाईवर खूप श्रद्धा होती. या धनाढ्य व्यापाऱ्याने शहरातील पाण्याची ही समस्या जाणली व त्याने कात्यायनीतून येणारे स्वच्छ पाणी शहरात नळावाटे आणण्याची एक योजना आखली. त्यांनी त्या काळी स्वतःचे 3 लाख रुपये खर्चून कात्यायनीहून दगड चुन्याच्या पक्क्या नळावाटे शहरात पाणी आणले आणि ते पाणी महालक्ष्मी मंदिरातील 2 हौद, मंगळवार पेठेतील विठोबाच्या मंदिरात 2 हौद बांधून त्यात सोडण्यात आले. शहरात अन्य ठिकाणीही 32 विहिरीत हे पाणी सोडण्यात आले. त्यापैकी एक विहीर अजूनही सुस्थितीत महाद्वार रोडवर तृषाशांती कोल्ड्रिंक हाऊस जवळ आहे. ठाकूरांनी ही योजना केली व मोठ्या टाकीसाठी नंगीवली दर्ग्याजवळची जागाही देणगी म्हणून दिली. कात्यायनीच्या डोंगरगळीतून वाहणारे हे निर्मळ पाणी नंगवली दर्ग्याजवळील पाण्याच्या खजिन्यापर्यंत आणण्याचे काम मेजर वॉल्टर मार्डन डकेट यांनी केले. त्यासाठी नंगवली दर्ग्याजवळ पाण्याची मोठी टाकी बांधली. या टाकीची ओळख पाण्याचा खजिना या नावानं झाली. जवळजवळ 2,94,500 गॅलन पाणी या खजिन्यात साठू शकतं. 1875 साली खजिन्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1877 साली त्याचे काम पूर्ण झाले. पाण्याचा खजिना बांधताना शहरातला उंच सकलपणा व खजिन्याची उंची यांचा शास्त्रीय मेळ घालून हे पाणी वीज पंपाच्या आधाराशिवाय केवळ नैसर्गिक उताराने शहरात सर्वत्र पोहोचू शकेल अशी योजना करण्यात आली. शहरात ठराविक अंतरावर सार्वजनिक नळ उभे करण्यात आले. शहरवासियांना स्वच्छ व पुरेसे मुबलक पाणी मिळू लागले. पाण्याच्या साठ्यापासून थेट पाईपलाईनने पाणी योजनेची कार्यवाही 127 वर्षापूर्वी झाली.
नंगीवली दर्ग्याजवळ बांधलेली पाण्याची खिजना ही भव्य दिव्य टाकी आजही भक्कमपणे उभी असून त्याला कसल्याही प्रकारची गळती दिसून येत नाही. या कळंबा तलावामुळे शहराला स्वच्छ आणि पुरेशा पाण्याचा 100 वर्षाहून अधिक काळ पुरवठा झाला. वीज पुरवठ्याअभावी पाणी उपसा बंद किंवा पाणी पुरवठा खंडित असा प्रकार कधीच घडला नाही. त्यावेळच्या पाणी योजनेनुसार उभे केलेले बिडाचे नळ शहराच्या काही जुन्या भागात दिसून येतात. काळाच्या ओघात हे नळ आता भंगारात जमा होत आहेत. मला इथं तो प्राचीन हौद या ठिकाणी कुठेतरी होता, तुला जरा माहिती असेल तर सांग मला. समोरची 3 दुकानं आहेत की नाही, हां, तो प्राचीन हौद होता. ट्रॉफिकला जरा अडचण झाली त्यामुळे तो जुना हौद पाडला पूर्ण आणि छोटीशी तिथं टाकी बसवली पाण्याची. धन्यवाद. शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शहरातल्या वेगवेगळ्या भागात भक्कम असे पाण्याचे हौद बांधण्यात आले. त्यातले काही हौद आजही दिसून येतात. त्यातला निवृत्ती चौकातला हौद, मिरजकर तिकटीचा हौद, पूल गल्लीतला हौद असे बरेचसे हौद आजही शिल्लक आहेत. काही ठराविक हौद मात्र रस्त्यांना अडथळा होतो म्हणून पाडण्यात आले. यापैकी मिरजकर तिकटी येथील हौद आजही सुस्थितीत असून त्याचा वापर होत आहे. तेथील नागरिक त्या पाण्याचा आजही वापर करताना दिसून येतात. जीवनदायिनी पंचगंगा नदी, ऐतिहासिक तलावांनी परिपूर्ण शहर आणि लोकराजा राजर्षी शाहूंच्या दूरदृष्टीने निर्माण झालेल्या राधानगरी धरण आणि कळंबा तलाव यासारख्या योजनांमुळे कोल्हापूर जिल्ह्याची ओळख बारमाही पाणी असणारा प्रदेश अशी बनली आहे. मात्र कालोगात वाढती लोकसंख्या, विविध प्रदूषण आणि पाण्याचा अतिरेकी वापर या आणि इतर कारणांमुळे कोल्हापूरकरांनाही दुष्काळाच्या झळा काही प्रमाणात का असेना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे शाहूनगरीची संपन्न कोल्हापूर ही ओळख अबाधित राखण्यासाठी इथल्या जलसंपदेचे जतन, संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे. मित्रांनो, मी आपल्याला कोल्हापुरात विस्मरणात जाणाऱ्या काही बाबी आहेत ज्या खरं तर मला तुम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो. आपण 21व्या शतकात आहोत, पण मी 18व्या शतकातल्या बाबी तुम्हाला दाखवतो आहे. आणि 18व्या शतकातलं कोल्हापूर हे 21व्या शतकाला मागे टाकेल इतकं समृद्ध होतं, इतकं संपन्न होतं, इतकं वैभवशाली होतं. आणि तो इतिहास मी तुमच्यासमोर मांडण्याचा गेल्या काही मालिकांमधून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तांबडा पांढरा ही कोल्हापूरची ओळख नाही आहे. कोल्हापूरची सामाजिक ओळख, सांस्कृतिक ओळख खूप वेगळी आहे आणि ती कुठेतरी विस्मरणात चालली आहे. पुरोगामी कोल्हापूर ही ओळख आपण हरवून बसलो आहोत आणि ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. नक्कीच तुम्हाला आवडली असेल, कारण तुम्ही जे व्हिडिओ पाहता त्यावरून मला ते वाटतं. असाच लोभ राहावा हीच इच्छा. धन्यवाद.